जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 2025 सालचा संस्थागत श्रेणीतील सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणत्या संस्थेला जाहीर झाला? कोणता पुरस्कार आहे? तर सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार. आणि यंदा हा पुरस्कार INCOIS म्हणजेच इन्कोईस या संस्थेला जाहीर झाला आहे. या इन्कोईसचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. इन्कोईस म्हणजे इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस असे याचं पूर्ण स्वरूप असून मराठी त्याला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र असं म्हणतात. हा जो सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार आहे याची घोषणा दरवर्षी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 23 जानेवारी रोजी करण्यात येते. आणि यंदा फक्त संस्थागत श्रेणीतील हा पुरस्कार जाहीर झाला आहे. वैयक्तिक श्रेणीतील पुरस्कार अजून तरी जाहीर झालेला नाही. हा जो संस्थागत श्रेणीतील पुरस्कार आहे यामध्ये रोख पारितोषिक म्हणून किती रोख रक्कम देण्यात येते? तर यामध्ये 51 लाख रुपये देण्यात येतात. आणि वैयक्तिक श्रेणीत रोख पारितोषिक म्हणून 5 लाख रुपये देण्यात येतात. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. वैयक्तिकमध्ये 5 लाख रुपये देण्यात येतात, तर संस्थेला पारितोषिक म्हणून 51 लाख रुपये देण्यात येतात. बरं, हा पुरस्कार कधीपासून देण्यात येत आहे? तर 2019 पासून हा पुरस्कार देण्यात येत आहे. मित्रांनो, इन्कोईस या संस्थेविषयी सुद्धा काही माहिती नोट करून घ्या. इन्कोईस या संस्थेची स्थापना कधी करण्यात आली? तर 1999 मध्ये तेलंगणामधील हैदराबाद येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली. ही संस्था काय करते? तर महासागरात निर्माण होणाऱ्या धोक्यांविषयी माहिती देण्याचं कार्य या संस्थेद्वारे करण्यात येते. आणि या संस्थेने भारतीय सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटर सुद्धा स्थापन केला असून या सेंटर अंतर्गत फक्त 10 मिनिटात सुनामी इशारा प्रदान केला जातो. हे जे भारतीय सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटर आहे हे सध्या हिंद महासागरातील एकूण 28 देशांना सेवा देत आहे. ठीक आहे, एवढे पॉइंट नोट करून घेतले असतील. तर आता हा प्रश्न पहा. 6व्या आंतरराष्ट्रीय मिलेट महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले? तर हा जो 6वा आंतरराष्ट्रीय मिलेट महोत्सव आहे याचं आयोजन बेंगलोरमध्ये करण्यात आलं होतं. बरं, या महोत्सवाची थीम काय होती? तर कृषी पर्यावरणाद्वारे कृषी अन्न प्रणालीमध्ये परिवर्तन एक जागतिक दृष्टिकोन अशी यावेळेसच्या या आंतरराष्ट्रीय मिलेट महोत्सवाची थीम होती. आणि या महोत्सवाला आंतरराष्ट्रीय सहकार्य कोणाचं लागलं? तर जर्मनीच्या GIZ आणि स्वित्झर्लंडच्या FIBL या संस्थांनी या आंतरराष्ट्रीय मिलेट महोत्सवाला सहकार्य केलेलं आहे. यंदा या महोत्सवाचे सहभागी देश कोण होते? तर जर्मनी, स्वित्झर्लंड, स्पेन, ऑस्ट्रेलिया, केनिया, टांझानिया, इटली, पेरू आणि इंग्लंड हे देश या 6व्या आंतरराष्ट्रीय मिलेट महोत्सवाचे सहभागी देश होते. बरं, तुम्हाला लक्षात आहे का कोणतं वर्ष हे आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं? तर 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. भारत सरकारने कधीपर्यंत भारतीय उत्पादनांसाठी 10,000 GI टॅगचे लक्ष्य ठेवलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच भारत सरकारने 2030 या सालापर्यंत 10,000 GI टॅगचं लक्ष्य ठेवलं आहे. मित्रांनो, आता नुकतेच 22 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे GI कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं होतं व या कॉन्क्लेव्हमध्येच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली आहे. बरं, या GI कॉन्क्लेव्हचं आयोजन कोणी केलं होतं? तर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने इंडिया टुडे ग्रुपच्या सहकार्याने या GI कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं होतं. बरं मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का एखाद्या उत्पादनाला GI टॅग देण्यात आल्यानंतर ते किती वर्षासाठी लागू असतं? तर ते GI टॅग त्या उत्पादनाला 10 वर्षासाठी लागू असतं. आणि भारतामधील पहिलं उत्पादन कोणतं आहे की ज्याला GI टॅग देण्यात आलं होतं? तर दार्जिलिंग चहा हे भारतामधील पहिलं उत्पादन आहे ज्याला 2003 मध्ये GI टॅग देण्यात आलं होतं. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, एवढे सर्व पॉइंट नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा. अलीकडे चर्चेत असलेला सिंधू जल करार कधी करण्यात आला? तर हा जो सिंधू जल करार आहे या करारावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी 19 सप्टेंबर 1960 रोजी साईन केली होती. म्हणजेच हा करार 19 सप्टेंबर 1960 मध्ये करण्यात आला होता. बरं, सध्या हा करार चर्चेमध्ये का आला आहे? तर जागतिक बँकेने या करारासाठी एक समिती स्थापन केली असून त्या समितीने भारताचं समर्थन केल्यामुळे हा करार सध्या चर्चेमध्ये आलेला आहे. आणि मित्रांनो, सिंधू जल करारावर एक्झाममध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आल्यामुळे आपण याची डिटेल माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम तर सिंधू जल करार हा कोणत्या दोन देशाशी संबंधित आहे? तर भारत आणि पाकिस्तान
या दोन देशाशी हा करार संबंधित असून या दोन्ही देशात सिंधू जल करार हा जागतिक बँकेच्या पुढाकाराने करण्यात आला. कोणाच्या पुढाकाराने? तर जागतिक बँकेच्या पुढाकाराने हा करार करण्यात आलेला आहे. आणि या करारावर भारतातर्फे कोणी स्वाक्षरी केली होती? तर जवाहरलाल नेहरू यांनी स्वाक्षरी केली होती. तर पाकिस्तानतर्फे आयुब खान यांनी या करारावर स्वाक्षरी केली होती. मित्रांनो, आता हा मॅप पहा. तुम्हाला या मॅपमध्ये एकूण 6 नद्या दिसत आहेत. आणि या सिंधू जल करारातील तरतुदीमध्ये काय करण्यात आलं आहे? तर सिंधू, झेलम, चिनाब या नद्यातील पाण्याच्या वापराबाबत सर्वाधिकार हे पाकिस्तानला देण्यात आले आहेत. तर रावी, बियास, सतलज या नद्यामधील पाण्याच्या वापराबाबत सर्व अधिकार हे भारताला देण्यात आले आहेत. यासह या ज्या सिंधू, झेलम, चिनाब नद्या आहेत यामधील 20% पाणी हे आपला भारत वापरू शकतो. ठीक आहे, एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच कोणत्या राज्याने भारतातील पहिल्या पूर्णपणे एकात्मिक आपत्ती चेतावणी प्रणाली कवचमचे अनावरण केले? तर ही जी कवचम प्रणाली आहे याचं अनावरण केरळ या राज्याने केलं आहे. कोणत्या राज्याने? तर केरळ या राज्याने या कवचम प्रणालीचं अनावरण केलं असून याचं उद्घाटन केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या हस्ते करण्यात आलं. बरं, या भारतातील पहिल्या आपत्ती चेतावणी प्रणाली कवचमची निर्मिती कोणी केली? तर याची निर्मिती केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं केली आहे. बरं, आपण इथं केरळ या राज्याविषयी बोलत आहोत. तर सध्या केरळचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत? तर विश्वनाथ आर्लेकर हे केरळ या राज्याचे नवीन राज्यपाल बनले आहेत. केरळची राजधानी तिरुअनंतपुरम असून या राज्यामध्ये एकूण 6 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणते? तर एरविकुलम नॅशनल पार्क, पेरियार नॅशनल पार्क, सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क, अन्नामुडी शोला नॅशनल पार्क, मतिकेतन शोला नॅशनल पार्क आणि पंपाडम शोला नॅशनल पार्क हे या राज्यात स्थित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. जम्मू काश्मीर सरकारने कोणत्या वृक्षाच्या संरक्षणासाठी जिओ टॅगिंगची सुरुवात केली आहे? तर आता जम्मू काश्मीर सरकारने चिनार या वृक्षाच्या संरक्षणासाठी जिओ टॅगिंगची सुरुवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत काय केलं जातं? तर या झाडांना विशेष GIS QR कोड लावला जातो आणि आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील 28,000 चिनार झाडांचे जिओ टॅगिंग पूर्ण करण्यात आले आहे. हे जे QR कोड आहेत हे स्कॅन केल्यानंतर आपल्याला त्या संबंधित झाडाविषयी पूर्ण माहिती मिळते. बरं, तुम्हाला माहित आहे का जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचा राज्यवृक्ष कोणता आहे? तर चिनार हाच जम्मू काश्मीरचा राज्यवृक्ष असल्यामुळे आता याच्या संरक्षणासाठीच जम्मू काश्मीरने ही जिओ टॅगिंगची सुरुवात केली आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये 23 जानेवारीपासून समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच थायलंड या देशामध्ये 23 जानेवारीपासून समलैंगिक लग्नाला कायदेशीर मान्यता देण्यात आली. याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं की समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा थायलंड हा आग्नेय आशियातील पहिला देश आहे. तर असे करणारा आशियातील हा 3रा देश ठरला आहे. याआधी आशिया खंडात कोणकोणत्या देशांनी समलैंगिक लग्नाला मान्यता दिली? तर तैवान आणि नेपाळ या 2 देशांनी आधीच अशी मान्यता दिलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास हा प्रश्न विचारण्यात येईल. नेक्स्ट क्वेश्चन. आता नुकतेच हेमांगिनी रानडे यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. तर त्या आकाशवाणीवरील कोणत्या कार्यक्रमासाठी ओळखले जात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच नारी जगत या कार्यक्रमासाठी त्या ओळखल्या जात. या नारी जगत कार्यक्रमाच्या त्या निर्मात्या दिग्दर्शक होत्या. यासच त्यांनी हिंदी आणि गुजराती या भाषेमध्ये विपुल लिखाण केलं असून हिंदीमधील त्यांच्या काही कादंबऱ्या सांगायच्या झाल्या तर अनुभव, सीमांत, एक स्त्री की आत्महत्या, आतीत की अनुगुंज व एक साल या त्यांच्या हिंदीमधील कादंबऱ्या अत्यंत गाजलेल्या आहेत. आता हा प्रश्न पहा. 55व्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र सरकारने एकूण किती सामंजस्य करार केले आहेत? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या 55व्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्र सरकारने एकूण 54 करार केले आहेत. आपण अलीकडेच पाहिलं होतं की आपले मुख्यमंत्री दाओस येथे जागतिक आर्थिक परिषदेला गेलेले आहेत व या परिषदेदरम्यानच हे 54 करार करण्यात आले असून या 54 कराराअंतर्गत आपल्या महाराष्ट्रात एकूण 15.70 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. हा आकडा सुद्धा नोट करून घ्या. एक्झाममध्ये आपल्याला हा आकडा सुद्धा विचारला जाऊ शकतो. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन आहे हा दरवर्षी 24 जानेवारी रोजी साजरा केला जातो. बरं, हा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन पहिल्यांदा कधी साजरा करण्यात आला? तर 2019 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आलेला आहे. यावेळेसच्या दिनाची थीम सुद्धा नोट करून घ्या.
AI अँड एज्युकेशन प्रिझर्विंग ह्युमन एजन्सी इन अ वर्ल्ड ऑफ ऑटोमेशन अशी यावेळेसची या दिनाची थीम आहे. बरं, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहून घेऊया. सीमा सुरक्षा दलाने राजस्थानमधील भारत पाकिस्तान सीमेवर कोणते ऑपरेशन सुरू केले? तर सीमा सुरक्षा दलाने भारत पाकिस्तान सीमेवर सरधावा हे ऑपरेशन सुरू केलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या राज्य सरकारने दीनदयाल उपाध्याय भूमिहीन कृषी मजदूर कल्याण योजना सुरू केली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.